माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या इचलकरंजी महसूल मंडलमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इचलकरंजी महसूल मंडलाचाही समावेश केला आहे। या निर्णयामुळे महापूरसह नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संदर्भातील अध्यादेश राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून जारी करण्यात आला आहे। दरम्यान इचलकरंजी महसूल मंडलाचा पीक विमा योजनेत समावेश करून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवल्याबद्दल शहर व परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बाळासाहेब कलागते, पैलवान अमृत भोसले, बाबासो रुगे, राहुल घाट, सागर कम्म, राजू चव्हाण, राजू चनमिरे, शिवाजी माळी, दादासो मगदूम, मौला मुजावर, जयपाल बेडक्याळे, महावीर बेडक्याळे, पिंटू कोळी, अरविंद निंबाळकर, चंद्रकांत बेडक्याळे, अवधूत परीट, विलास पवार, चंद्रकांत विदने, रघु सोलगे, निवृत्ती श्रीरगे, विजय लवटे, तानाजी जाधव, रेखनाथ कदम, शीतल बेडक्याळे, अनिरुद्ध माले, दत्ता सुर्वे, पवन चव्हाण, प्रशांत कांबळे, विनायक बचाटे, प्रकाश चौगले, श्रीकांत कगुडे, सचिन बेडक्याळे, डॉ. विजय माळी, बाबासो निर्जे, निवृत्ती शिरगुरे, अशोक बेडक्याळे, भाऊसो कागवाडे, राजू कोळे, राजू पुजारी, अजित चौगले, महादेव मोडशिंकर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते। पीक विमा योजना अंतर्गत होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी मंडल स्तरावर नुकसानीचा अंदाज घेतला जातो आणि त्यानुसार भरपाई दिली जाते। मंडल स्तरावर पीक विमा योजना राबवल्यामुळे पीक विमा संरक्षणाची व्याप्ती वाढते व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येते। परंतु यामध्ये इचलकरंजी महसूल मंडलाचा समावेश नसल्याकारणाने महापुरात झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळत होती, तर मंडल नसल्यामुळे पीक विमा भरूनही त्यांच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते। इचलकरंजी महसूल मंडलात केवळ इचलकरंजी व शहापूर या दोनच गावांचा समावेश होता। या ठिकाणचे पीक क्षेत्र कमी असल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ इचलकरंजी महसूल मंडलातील शेतकऱ्यांना मिळत नव्हता। ही बाब लक्षात आल्यानंतर 2 वर्षापूर्वी माजी मंत्री आवाडे यांनी या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले होते। त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता। इचलकरंजी महानगरपालिका असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अधिसूचित करण्यात आलेले नाही, परंतु शहरालगत महानगरपालिका हद्दीत शेती पिकाखाली खरीप हंगामामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, कडधान्ये, ऊस तसेच रब्बी हंगामामध्ये रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा व इतर पिके, ऊस आदी पिके घेतली जातात। या पिकांचा विमा उतरवायचा झाल्यास इचलकरंजी हे पीक विमा पोर्टलवर नसल्याने इचलकरंजी व परिसरातील शेतकऱ्यांना तो उतरवता येत नाही। त्यामुळे इचलकरंजीतील सर्वच शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात। त्यामुळे इचलकरंजी हे गाव कबनूर महसूल मंडलाशी संलग्न करून पीक विमा योजनेसाठी अधिसूचित करावे, तसेच इचलकरंजी हे गाव पीक विमा पोर्टलमध्ये समाविष्ट करावे अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी लावून धरली होती। या संदर्भातील आवश्यक तो प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी राज्याच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात आला होता। या कामी आमदार आवाडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। त्यानुसार कृषी विभागाकडून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कबनूर मंडलातील काही गावातील पीक क्षेत्राचा समावेश इचलकरंजी मंडलात करण्यात आला आहे। त्यामुळे पीक क्षेत्र वाढले असून महापुरामुळे होणारे नुकसान भरपाई बरोबरच पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे। या दुहेरी लाभामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। इचलकरंजीसाठी अंजुम मुल्ला।